नमस्कार. आज आपण बोलणार आहोत साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड म्हणजेच SECL च्या एका जबरदस्त भरती मोहिमेबद्दल. जर कोणी एका मोठ्या सरकारी कंपनीतून आपल्या करिअरची सुरुवात करण्याची संधी शोधत असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. हो, हा आकडा बरोबर आहे. तब्बल 1700 जागा. एवढ्या मोठ्या संख्येने जागा निघाल्या आहेत म्हणजे ही किती मोठी संधी आहे याचा अंदाज येतो. विचार करा, एका मोठ्या आणि प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीत कामाचा अनुभव मिळवणं जर हे ध्येय असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच ऐकण्यासारखी आहे. चला तर मग या संधीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आज आपण पाहणार आहोत की ही SECL ची संधी नेमकी काय आहे, या 1700 पदांचं विश्लेषण कसं आहे, पात्रतेचे निकष काय आहेत, अर्ज कसा करायचा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा कोणत्या आहेत. ओके, तर सगळ्यात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे, SECL ही कंपनी कोण आहे आणि ही संधी नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया. बघा, SECL ही काही साधीसुधी कंपनी नाहीये. ही कोल इंडिया लिमिटेडची एक महत्वाची उपकंपनी आहे आणि तिला मिनीरत्न असा दर्जा मिळालेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर देशाच्या कोळसा उत्पादनात या कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. आता इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे ही कायमची नोकरी नाहीये. स्पष्ट शब्दात सांगायचं तर हा 1 वर्षाचा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम आहे. पण हो, करिअरच्या सुरुवातीला अनुभव मिळवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. ठीक आहे, मग आता बघूया की या 1700 जागा कशा विभागल्या आहेत आणि यात आपल्यासाठी कोणती जागा फिट बसू शकते. तर बघा, एकूण 1700 जागा 3 मुख्य भागांमध्ये विभागल्या आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 1100 जागा या टेक्निशियन अप्रेंटिससाठी आहेत. त्यानंतर येतात पदवीधर अप्रेंटिसच्या 500 जागा आणि मग आहेत 100 जागा फ्रेशर अप्रेंटिससाठी. हेच आपल्याला या चार्टमधूनही स्पष्ट दिसतंय. सगळ्यात मोठा वाटा हा टेक्निशियन अप्रेंटिस पदांचा आहे. याचाच अर्थ ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे त्यांच्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे, नाही का? ओके, जागा तर बघितल्या, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यासाठी कोण पात्र आहे? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते एकदा तपासून घेऊया. पदवीधर अप्रेंटिससाठी बोलायचं झालं तर मायनिंग इंजिनिअरिंग किंवा मग BBA, BCA, BCom, BSc सारखी डिग्री लागेल. टेक्निशियन पदासाठी संबंधित क्षेत्रातील इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे. आणि फ्रेशर अप्रेंटिससाठी तर अजून सोपं आहे, फक्त 10वी किंवा 11वी पास असला तरी चालेल. आणि आता या भरतीचे 2 सगळ्यात आकर्षक मुद्दे. पहिला म्हणजे 31 मार्च 2026 ला वय किमान 18 वर्ष पूर्ण असायला हवं. आणि दुसरा आणि सगळ्यात भारी मुद्दा, यासाठी अर्ज शुल्क आहे 0. हो, बिलकुल फ्रीमध्ये अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड पण मिळणार आहे. पदवीधरांना दरमहा 12,300 रुपये आणि टेक्निशियन अप्रेंटिसनं 10,900 रुपये. कामाचं ठिकाण असेल मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आणि हे लक्षात ठेवा, निवड फक्त आणि फक्त डिग्री किंवा डिप्लोमाच्या मार्कांवर होणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा नाहीये. चला, मग आता बघूया की अर्ज नक्की करायचा कसा. ही प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया म्हणजे काही गोंधळ होणार नाही. ही प्रोसेस खूप सोपी आहे, फक्त 4 स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे योग्य पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं. उदाहरणार्थ, पदवीधर आणि टेक्निशियन पदांसाठी NATS 2.0 या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर SECLच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे ह्युमन रिसोर्स सेक्शनमध्ये अप्रेंटिसची लिंक शोधायची आणि शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म नीट भरायचा आणि डेडलाईनच्या आधी सबमिट करायचा. ही आहे ऑफिशियल जाहिरात. माझी एकच शिफारस आहे की कुठलीही शंका असेल किंवा अजून डिटेल माहिती हवी असेल तर नेहमी ही मूळ जाहिरातच वाचावी. सगळे नियम, अटी, सगळं काही यात स्पष्ट दिलेलं असतं. ओके, सगळं तर झालं, पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तारखा. या तारखा कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा, कारण त्या खूप महत्वाच्या आहेत. हे बघा, अर्ज प्रक्रिया 17 मार्च पासून ऑलरेडी सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026 रात्री 12 पर्यंत. म्हणजे हातात जास्त वेळ नाहीये. त्यानंतर एप्रिल महिन्यातच तात्पुरती निवड यादी लागेल आणि 20 एप्रिल पासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू होईल. म्हणजे प्रक्रिया खूप फास्ट होणार आहे. चला तर मग एकदा पटकन सगळं रिवाइज करूया. काय आहे, SECL मध्ये 1700 अप्रेंटिसच्या जागा. कोणासाठी? पदवीधर, डिप्लोमा होल्डर्स आणि 10वी-12वी पास उमेदवारांसाठी. खर्च किती? 0. अर्ज शुल्क नाहीये. कुठे? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आणि सगळ्यात महत्वाचं, केव्हा अर्ज करायचा? 31 मार्च 2026च्या आधी. तर आता विचार करण्याची वेळ आहे. एका मोठ्या सरकारी कंपनीत अनुभव मिळवण्याची ही संधी, ही आपल्या करिअरची पुढची पायरी ठरू शकते का? वेळ कमी आहे, त्यामुळे या संधीचा नक्की विचार करा.